गुड मॉर्निंग गाईस. अशा प्रकारे गणपती आज आलेला आहे. याचा आगमन झालेलं आहे गणपतीचं. त्याच्यानंतर आम्ही काकाबरोबर आणि हे आणायला गेलेलो आंब्याचे टाळ, का की मातीला बांधायला आंब्याचे टाळ लागतात, म्हणून मग आम्ही खाली गेलेलो रस्त्याच्या इथे. तिथे आंब्याचे टाळ भरपूर भेटतात पिशवीवरून. मग आम्हाला चांगले आंब्याचे टाळ भेटले, पिशवी एकदम पूर्ण भरून, का की वरती बांधायला लागतात आंब्याचे टाळ. चांगले भेटत नव्हते, म्हणून काका भरपूर आतमध्ये जाऊन काढत होता आंब्याचे टाळ. पिशवी भरलेली होती. मग नंतर मी वरती लावायला घेतले आंब्याचे टाळ वरती, आणि माझा पूर्ण दिवस डेकोरेशनमध्येच गेला, का की नंतर दुसऱ्या दिवशी गणपती आला. मग गणपतीचं डेकोरेशन केलं पूनमने एकदम मस्त, फेटा मारून डायमंड्स आणि लावून. मग आम्ही बसून घेतला गणपती आमच्या मेन स्थानावरती. त्याचा लुक असा आहे गणपतीचा. हे पूर्ण डिटेलिंग आणि सगळं डायमंड्स आणि काम दीदीने केलेलं. कलर आणि फेटा बनायला आम्हाला भरपूर वेळ लागला. अशा प्रकारे फेटा आणण्यासाठी भरपूर लांब गेलेलो आम्ही. तो व्हाईट पहिला पिंकला बघत होतो, नंतर व्हाईट बघितला. नंतर दुसऱ्या दिवशी मोनूदादा आला सकाळी, मग भटजी पण आले. मग आमची पूजा पहिले अशी होते, तर पहिले पूजा घेऊन पहिल्याचं आगमन झाल्यानंतर भटजी पहिले पूजा करतात. तर एक प्रकारे सांगत होतं पूजा. आणि प्रथमेश आता पहिल्यांदा आलेला आणि तो संध्याकाळी निघतच होता लगेच. मग त्यालाच पूजा करायला सांगितली. आरतीचा मी व्हिडिओ आणि भजनाचा व्हिडिओ मी नंतर तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यामध्ये सांगेन. अशा प्रकारे झाला. पूजा करून घेतली पटापट. भटजी मग नैवेद्य आणि दाखवले, सगळं केलं. गौरीचा आणि हे सगळं झालं. नारळाला आणि पाणी दिलं. भरपूर मोठा व्हिडिओ होता. पूजेला भरपूर टाईम लागतं तसं. वस्त्र घातलं गणपतीला. भटजी एक सांगत होते आणि ससा करत होता दादा. गाराणं घातला आम्ही भटजीने, का की मोनूदादा संध्याकाळी जाणार होता, म्हणून त्याचा गाराणा घालून घेतला. गाराणा घालण्यासाठी आम्ही भटजी आणि सगळे उभे राहिले, पाया पडले, गाराणा घातला. सगळे लोक उभे होते गाराण्यासाठी. नंतर मी पूजा करून घेतली. मग सगळ्यांनी लाईनीत एक जणांनी सगळ्यांनी पूजा केली. सगळ्यांना हे लावायचं, टिपटॉप पूजा करायला लागते. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी निघालो. दादा मी जाणार होतो, पण काका बोलला एकटा नको जाऊ, आम्ही येतो. मग आम्ही काकाच्या गाडीने चढायला गेलो. कुडाळ एवढं सुंदर दिसायला रात्रीच्या टायमाला. असं वाटत होतं एअरपोर्ट
होता. मुलगाला सोडायला आलेलो आम्ही कुडाळला. एवढं सुंदर असं वाटतं की एअरपोर्टच बनवलं आहे मस्त.